नमस्कार. TV9च्या नेताले पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवतो. पाहूयात. सांगली जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे आणि मशाल ही सुद्धा क्रांतीचं चिन्ह आहे. क्रांतीच्या जिल्ह्यात क्रांतीची मशाल घेऊन चंद्रहार पाटील उभा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुतारी नेहमी विजयाच्या वेळीच वाजवली जाते. ही लोकसभेची निवडणूक कुणा एका व्यक्तीला खासदार करायची निवडणूक नाही. ही निवडणूक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पुरती मर्यादित राहिलेली निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक गद्दार विरोधात निष्ठावंत अशी आहे. ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान काळजात ठेवणारी जनता विरोधात भाजपाचं संविधान आणू पाहणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराज गेले, औरंगजेबाच्या दरबारात उभा राहिले, पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली, महाराजांना मागच्या रंग्यात उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवप्रभूंनी औरंगजेबाला फटकारलं. असा अपमान शहनशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला आणि महाराजांनी सांगितलं महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही आणि कधी झुकलाही नाही. हा महाराष्ट्र धर्म क्रांतीची मशाल पेटवलेली आहे, तुतारी फुंकलेली आहे. आता जे सोबत येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून लढाई सुरूच राहील आणि मशाल फडकत राहील, विजयाचा ध्वज फडकत राहील. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला सांगतो. 20 दिवस तुमच्या उद्याच्या पिढ्यांसाठी द्या, कारण आता जर आपण शांत बसलो तर उद्याची पिढी आपल्याला विचारेल देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता. मुंबई लुटली जात होती त्यावेळी तुम्ही काय करत होता. संविधान बदललं जात होतं त्यावेळी तुम्ही काय करत होता. कारण ही लढाई देशाची आहे, देशाच्या भविष्याची आणि भवितव्याची आहे. त्यामुळे संकुचित विचार बाजूला सारा आणि देशाचं व्यापक हित लक्षात घेऊन सज्ज व्हा. 2024 ला अबकी बार चंद्रहार. युती विरुद्ध महाविकास आघाडी आणि आता महाविकास आघाडीचा रडारडीचा धंदा जोरात सुरू आहे. साहेबांचं वय 84 झालंय आणि आता साहेबांना परत एकदा राजकारणात स्टँड करायचं आहे. उद्धव साहेबांचं सगळीच लोक निघून गेलेत, त्यांना परत स्टँड करायचं आहे. म्हणजे रडारडीशिवाय दुसरा कुठला धंदा राज्यामध्ये नाही आहे. काँग्रेसवाले हे बाकीचे सगळे लोक त्यांनी जी इंडिया आघाडी स्थापन केली त्या इंडिया आघाडीचा सुद्धा व्यवस्थितपणे मेळ लागला नाही. समोरच्या पार्टीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आणि ती पार्टी म्हणते की आमची सत्ता देशामध्ये येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न या देशासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्या महायुतीकडे आहे. काँग्रेस आणि भाजप फरक काय आहे. भारताकडे जर कुणी तिरक्या नजरेनं बघितलं, भारतातल्या सैनिकाच्या विरोधात कुणी काही कारवाई केली तर त्या अतिरेक्याला पहाटे 3 वाजता पाकिस्तानमध्ये घुसून मारायची क्षमता ज्या पार्टीमध्ये आहे तिचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. आणि ज्या अतिरेक्यांनी संसदेवरती हल्ला केला, संसद मध्ये आमचं लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे, त्यांचा जामीन व्हावा म्हणून पहाटे 3 वाजता सुप्रीम कोर्टाचं दार उघडणारी काँग्रेस पार्टी. हा फरक दोन्हीमध्ये आहे. 10 वर्षामध्ये आमच्या सांगली जिल्ह्याला काय मिळालं, आपण राहू द्या राज्याचं देशाचा नंतर हिशोब करू. आपल्या सांगली जिल्ह्याला या महायुतीच्या काळात काय मिळालं तर 2 महत्वाचे विषय आहेत. एक, पायाभूत सुविधा मिळाल्या आणि दुसरा, पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिटवला. दोघांनी बाप सोडले बरं का. अजितदादांनी पण बाप सोडला आणि शिंदे आदरणीय शिंदे साहेबांनी पण बाप सोडला. खरं यांना साहेबही म्हटलं नाही पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. 50 खोके एवढं लक्षात ठेवा. 3 बाप
आणि आपल्या महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यात तर वेगळीच गोष्ट आहे. बाई बापच बदलते म्हणते. बदलते की नाही? आदरणीय पवार साहेब हे आमचे वडील आहेत. काल बाप बदलला साहेब, काल वेगळा माणूस बाप झाला, उद्या कोण होईल हे मला माहिती नाही. आपल्या शेतकऱ्याला भाव मिळाला नाही. मिळाला का? सोयाबीनले काय भाव आहे? सोयाबीन 2009 मध्ये 6,000च्या वर भाव होता की नाही? आणि कपाशीले आपल्या कपाशीले भाव भेटला की नाही भेटला? अरे काय राजे हो, भाव भेटला ना जी. ज्या वेळेला शेतकऱ्याचा कापूस विकला गेला व्यापाराकडे, त्यावेळेला शेतकऱ्याच्या कापसाले व्यापाऱ्याला भाव भेटला, हो की नाही? काय झालं बांगलादेशला जाणाऱ्या संत्र्याचं? काय केलं? कोण संत्रा कोण विकत रे बा? संत्र्याचे बंबाट. आणि मग फायदा कोणाचा झाला? फायदा टरबुजाचा झाला. टरबुजानं घरं फोडली, पार्ट्या फोडल्या, सगळ्यांचे एक दुसऱ्यांना. म्हणजे मला तर असं वाटतं की जो चोर आहे आणि जो हरामखोर आहे तोच एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो आणि तोच फोडाफोडीच्या राजकारणामध्ये राहू शकतो. ईमानदार आदमी कभी नहीं जा सकता. काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला अतिशय कळवळा येतो 2-3 गोष्टीचा. पहिल्या गोष्टीचा कळवळा आलाय CAA कायदा. अनेक लोक जे आमच्या आष्टीतला मुस्लिम बांधव असेल जो मुंबईला राहायला गेलेला आहे, तो तिकडून इकडच्या पाहुण्याला फोन करतोय, आपला जन्म का दाखला लेके रखो. आणि आमचा मुस्लिम बांधव घरातून निघतोय, नगरपंचायतीत येतोय, गठ्ठ्याच्या गठ्ठे अर्ज येत आहे. तो विषय काय आहे? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 मुस्लिम बहुल देशामध्ये जर तिथला हिंदू, बौद्ध, सिख, ईसाई, सिंधी असेल, कुणी प्रताडित झाला, कारण त्या देशामध्ये ह्या धर्माचे लोक अल्पसंख्याक आहेत, तिथं प्रताडित झाला आणि तो जर आपल्या देशामध्ये आला आणि तो जर मला म्हणाला की आम्हाला भारताचं नागरिकत्व पाहिजे, तर त्याला पूर्वी 27 वर्षाची अट होती, आता मला वाटतं 3 ते 6 वर्षाची अट त्या ठिकाणी घातली. तो अल्पसंख्याक या धर्मियांपैकी माणूस जर आला तर त्याला या देशाचं नागरिकत्व देण्याच्या संदर्भातला कायदा आहे. आमच्या इथल्या मुस्लिम बांधवाचा त्या कायद्याशी काही संबंध नाही. हे सेक्युलरवाल्यांना फक्त फुकटचे फाकट या धर्मियाची मतं घ्यायचेत. कामाच्या नावाने शून्य. कधीच या धर्माच्या काही लोकांचं काम करायचं नाही, पण फुकटची फाकट मतं मिळाली पाहिजेत. त्याच्यामुळे ह्या कायद्याचा बागुलबुवा त्या ठिकाणी केला जातो. अरे अदनान हाशमी, अदनानच ना, ते गाणं गातो तो अदनान सामी जरी पाकिस्तानचे मूळ रहिवासी असले तरी सुद्धा त्यांना या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांना या देशाचं नागरिकत्व दिलं. हे का लक्षात ठेवत नाहीत? सेक्युलरवादी का लक्षात ठेवत नाहीत?